नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍप्टी मधला जो आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये आज आपण परम्युटेशनचा आपण पुढचा टाईप बघणार आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, की सगळेच्या सगळे स्वर एकत्र असणारे प्रश्न बघितले होते. परत स्वर एकत्र येणार नाहीत असे प्रश्न बघितले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठले प्रश्न बघणार आहे, तर दोन स्वर एकत्र येणार नाहीत. तर ह्याचा कॉन्सेप्ट काय तो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे आणि तो आपण ह्या लेक्चरमध्ये पण रिपीट करणार आहे. तर बघा, कॉन्सेप्ट काय असतो लक्षात घ्या. आता बघा, इथं आपल्याला ए, बी, डी, ई आणि आय असे जर समजा आपल्याला 5 त्यांनी लेटर दिले आणि काय सांगितलं, ह्याच्यामधून बघा, ह्या 5 लेटर मधून 5 अक्षर शब्द तयार करायचे. पण कसे? सगळे स्वर एकत्र असणारे. बघा, सर्व स्वर सर्व स्वर एकत्र असतील. सर्व स्वर एकत्र असतील. तर आपण त्याची मांडणी कशी करणार आहे बघा, याच्यामध्ये आपण काल बघितले. व्यंजन कुठले कुठले आहेत बघा ह्याच्यामध्ये. बघा, व्यंजन कुठले कुठले त्याच्यामध्ये बी आणि डी आहेत, बरोबर आहे का? मग आपण काय केलं, बी आणि डी हे बाजूला बघा, बी आणि डी आणि स्वर कुठले कुठले आहेत बघा, ए, ई आणि आय. म्हणजे सगळे स्वर कधी असले पाहिजे, एकत्र असले पाहिजे. मग ह्या आपण मांडणी कशी करतो, म्हणजे या टाईपने आपली मांडणी आहे टोटल, बरोबर आहे का नाही? थोडक्यात बघा, आणखी काय निघेल बघा, बी इथं असेल तर डी इथं असेल तर मध्ये काय निघेल बघा, ए, ई आणि आय हे सगळे स्वर कसे असले पाहिजे, एकत्र असले पाहिजे. किंवा बघा, इकडे परत ए, आय आणि ई इकडे आणि हे परत बी आणि डी इकडे बाजूला निघतील. फक्त काय, सगळे स्वर हे एकाच जागेला असतील अशा प्रकारची आपल्याला मांडणी करायची असते. तर ते थोडक्यात काय असते, अशा प्रकारची मांडणी असते. ठीक आहे. बरं, आता दुसरा कॉन्सेप्ट काय असतो याच्यामध्ये बघा, तर स्वर एकत्र नसतील. बघा, स्वर एकत्र नसतील. स्वर एकत्र नसतील. आता स्वर एकत्र नसतील याचा अर्थ काय बघा, सगळे स्वर एकत्र येणार नाहीत. म्हणजेच काय बघा, इथं चला बघा, आता इथं आपण ए घेतला आणि मग इकडे बी घेतला, नंतर ई आणि आय आणि नंतर इकडे डी घेतला. म्हणजे बघा, सगळे स्वर एकत्र आहेत का? नाही. बघा, ए इकडे बाजूला आणि ई आय एकत्र आहे. याचा अर्थ काय बघा, ह्याच्यामध्ये दोन स्वर एकत्र असले तरी चालतात. येते लक्षामध्ये. पण तिन्ही स्वर एकत्र नसले पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी बघा, आपण अशी बी, इकडं ए, बी, परत काय ई, परत इकडं डी आणि इकडं आय. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये ए, ई, आय हे स्वर आहेत, बरोबर आहे का नाही? तर याच्यामध्ये आपण काय केले बघा, आता इथे तर सगळे स्वर कसे आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे बघा, स्वर एकत्र आहेत का याच्यामध्ये नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये अशी पण मांडणी करता येते. ठीक आहे. फक्त बघा, आता एकूण आपण म्हणजे बघा, स्वर एकत्र असताना आपण काय केलं, तर बघा, एकूण स्वर एकत्र असणारे आपण जेवढे निघतात ते काढून घेतले आणि स्वर एकत्र नसतील त्यावेळेस काय केलं आपण, त्या ए, बी, डी, ई, आय या 5 अल्फाबेट पासून जेवढे आपण 5 अक्षरी शब्द तयार केले, त्याच्यामधनं आपण काय केलं, स्वर एकत्र येणारे शब्द वजा केले. बरोबर काय निघाले, आपले स्वर एकत्र नसतील हे शब्द निघून गेले. ठीक आहे बघा. पण बघा, आता ह्याच्यामध्ये तिसरा कॉन्सेप्ट काय बघा, दोन स्वर एकत्र नसतील. म्हणजे दोन स्वर एकत्र नसतील. तर दोन स्वर एकत्र नसतील याच्यामध्ये काय निघेल बघा, तर फक्त या प्रकारची मांडणी निघते. म्हणजे कुठलाच इथं बघा, स्वर एकत्र नसतील मध्ये आपण काय केलंय, सगळे स्वर फक्त एकत्र घेतलेले नाही. म्हणजे दोन स्वर एकत्र आले तरी चालतील, फक्त तीन एका जागेला नसतील. याच्यामध्ये 3 स्वर आहेत, बरोबर आहे का नाही? याच्यामध्ये कुठले कुठले, हे ए, ए, ई आणि आय हे 3 स्वर आहेत. हे फक्त 3 एकत्र नसतील, एवढं फक्त आपल्याला बघायचंय. पण 2 स्वर एकत्र नसतील याच्यामध्ये काय करायचं, कुठलाच स्वर एकमेकांच्या शेजारी आला नाही पाहिजे. याच्यामध्ये फक्त या प्रकारची मांडणी निघते. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा, इकडं आय, परत बघा बी, परत ई, इथं डी आणि परत इकडं ए. म्हणजे बघा, सगळे स्वर कसे आहेत, एकमेकांच्या शेजारी नाहीत. तर याच्यामध्ये फक्त या प्रकारची मांडणी निघते. आणि आज आपण या टाईपचे प्रश्न बघणार आहे. तर बघा, मांडणी आता कशी करायची बघा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. एकूण बघा, आता आपले अल्फाबेट किती आहेत बघा. आता इथं काय करायचं, स्वर जर एकत्र नसतील तर आपल्याला काय करावं लागेल, बी आणि डी मांडा इकडं. बी आणि आपण काय केलं, डी मांडून घेतलं. ठीक आहे बघा. आणि एकूण आपले किती शब्द आहेत, तर आपले 5 अक्षर शब्द आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, या अशी मांडणी करावी लागेल. बी आणि डी मांडून घेतले आणि बीच्या पुढे एक, मध्ये एक आणि इकडे डीच्या पलीकडे एक असे आपण 5 शब्द मांडले. आपल्याला काय करायचं बघा आता, तर ह्या 3 जागेंवरती किती शब्द बनवायचे आपल्याला, या 3 जागेंवरती हे 3 अल्फाबेट टाकायचे. बरोबर आहे का? बघा, आपल्याकडे जागा किती शिल्लक आहेत पहा, 1, 2 आणि 3 जागा शिल्लक आहेत. बरोबर आहे का? 3 जागा शिल्लक आहेत आणि आपल्याकडे स्वर किती आहेत बघा, 3 स्वर आहेत. बरोबर आहे की नाही? मग काय करायचं बघा, 3 स्वर आणि जागा किती आहेत बघा, 3. म्हणून 3P3 घेतला आपण. ठीक आहे. या प्रकारे मांडणी घेतली. आणि दुसरं आणखी काय बघा, इन2. हे बी आणि डी पण आपापसात जागा बदलतील म्हणून डायरेक्ट आपण इकडे काय लिहिलं, 2 फॅक्टोरियल घेतला.
आपल्याला माहिती बघा 3p3 म्हणजेच काय 3 फॅक्टोरियल असतं. मग काय निघालं बघा 3 फॅक्टोरियल आणि इकडे 2 फॅक्टोरियल म्हणजेच किती आलं बघा 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 झाले आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा 6 2 झाले. म्हणजे 6 दुने 12 म्हणजे 12 प्रकारे आपण मांडणी करू शकतो. की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्वर हे एका जागेला येणार नाहीत. ठीक आहे. अशी किती प्रकारे 12 प्रकारे मांडणी करू शकतो. ठीक आहे. आता याच्यावरचे प्रश्न बघा आपण प्रश्न घेऊ. बघा काय दिले बघा खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल ज्यामध्ये दोन स्वर एकत्र नसतील. आता बघा मांडणी कशी करायची पहिला शब्द काय दिलाय तुम्हाला बँकर. बरोबर आहे का. बँकर म्हणजेच काय बघा ह्याच्यामध्ये आता स्वर कुठले कुठले ते स्वर आधी बाजूला काढून घ्या. बघा बँकर मध्ये जर आपण काढले तर व्यंजन कुठले कुठले आहेत व्यंजन बी आहे परत काय एन आहे परत के आहे आणि कुठला आहे आर आहे. ठीक आहे बघा आणि स्वर कुठले कुठले आहेत बघा ए आणि ई ए आणि ई. ठीक आहे बघा बी एन हे 4 आणि 2 6 4 आणि 2 6. ठीक आहे बघा आता हे जे स्वर व्यंजन आहेत ते व्यंजन मांडून घ्या आपल्याला. बघा बी एन के आणि आर. ठीक आहे स्वर एकत्र बघा व्यंजन एकमेकांच्या शेजारी आली तर त्यांना काय फरक पडत नाही. आपल्याला कंडिशन काय दिली बघा तर स्वर एकत्र येणार नाही. कुठले हे ए आणि ई हे दोन स्वर एकमेकांच्या शेजारी आले नाहीत पाहिजे. मग ते आपण कुठं कुठं मांडू शकतो बघा एक जण इकडे टाकला तर एक जण इकडे टाकू शकतो. दोघांच्या एकमेकांच्या शेजारी आले नाही पाहिजे. तर असे एकूण किती जागा आहेत बघा तर 5 आहेत बघा 1 2 3 4 आणि 5 या 5 जागांवरती आपण हे दोन शब्द टाकू शकतो. ठीक आहे. पण आतापर्यंत आपण काय बघितले बघा की अल्फाबेट किती आहेत 2 आहेत आणि जागा किती आहेत 5 आहेत. म्हणजे 2p5 असं लिहायचं नाही. लक्षात घ्या कसं जरी दिलं तरी तुमचा अंश हा बघा छेदापेक्षा मोठाच असला पाहिजे. त्यामुळे इथं जरी जागा 5 असतील आणि लेटर 2 असतील तरी पण कसं लिहायचं आपण 5p2 असं लिहायचं. वरची जी बाजू असते ना ती कशी असते या छेदापेक्षा जास्त असते मोठी असली पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं आता इथे काय करता येईल बघा या 5 जागांसाठी 5 जागा आहेत आणि आपल्या लेटर किती आहेत बघा 2 आहेत. म्हणजे काय निघेल बघा इकडं 5p2 लिहिल. काय निघेल 5p2 बरोबर आहे का नाही. बरं या 5 जागांसाठी आपण हे 2 लेटर बसवून टाकले. बरं आता हे 4 जण आहेत बी एन के आर हे 4 अल्फाबेट आपापसात जागा बदलणार आहेत म्हणून त्याचं काय निघेल इकडं 4 फॅक्टोरियल. म्हणजे उत्तर किती निघेल बघा आपल्या इकडे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय निघेल 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मधनं 2 गेलं खाली राहिलं 3 फॅक्टोरियल गुणिले 4 फॅक्टोरियल. म्हणजे किती निघेल बघा इकडं 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा बरं चला हा 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 ला 3 आपण कॅन्सल करू शकतो. 3 ला 3 कॅन्सल झाले आणि इकडे गुणिले किती येईल बघा इकडं 4 फॅक्टोरियल. चला 5 चौक किती निघते बघा 5 चौक झाले 20 आणि इकडे 4 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 24 झाले. उत्तर काय निघेल बघा 24 दुने 48 आणि 48 वरती एक शून्य म्हणजे 480. म्हणजे उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे बघा. बघा आता बँकर या शब्दापासून जर एकूण शब्द किती तयार करता येतील जर तुम्ही म्हटलं तर किती निघतील बघा तर 1 2 3 4 5 6. ठीक आहे बघा 6 म्हणजे किती झाले 6 फॅक्टर मध्ये झाले 720. ठीक आहे बघा किती झाले 720. बरं आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आपल्याला 720 झाले. बरं आता स्वर एकत्र असणार जर आपण काढले ठीक आहे बघा बँकर या शब्दापासून किती झाले 720 शब्द तयार झाले. स्वर एकत्र असणारे निघाले तर किती निघतील बघा हे 1 2 3 4 आणि ह्या सगळ्या म्हणून एक 5 म्हणजे 5 फॅक्टरी आणि 2 फॅक्टरी या प्रकारे आपल्याला. आणि परत दुसरी कॉन्सेप्ट काय आली स्वर एकत्र नसतील आणि इथं आपण काय बघितलं आता 2 स्वर एकत्र नसतील तर ते किती असतील 480. ठीक आहे बघा. बरं आता चला कम्प्युटर या शब्दापासून असे किती शब्द निघतील की ज्याच्यामध्ये 2 स्वर एकत्र नाही आले पाहिजे. बघा किती निघतील आता चला चला कम्प्युटर मधल्या आधी सुरुवातीला काय करायचं व्यंजन बाजूला लिहून घ्या. व्यंजन कुठले कुठले बघा याच्यामध्ये सी एम पी टी आणि आर सी एम पी टी आर बघा सी एम पी टी आणि आर. चला ठीक आहे आता याच्यामध्ये व्यंजन स्वर कुठले कुठले आहेत बघा ओ यू आणि ई. बघा ओ यू आणि ई. ठीक आहे बघा चला किती झाले 4 हे झाले 4 8 इकडे हे 3 2 5 आणि 3 8. ठीक आहे बघा चला आता सगळे सगळे व्यंजन लिहून घ्या किती निघतील बघा इकडे सी एम पी टी आणि आर आणि ह्याच्यामधले गॅप दाखवा 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे बघा आता हे ओ यू आणि ई हे जे 3 स्वर आहेत ते एकमेकांच्या शेजारी आले नाहीत पाहिजे. ठीक आहे ठीक आहे मग आता हे आपण या ठिकाणी मांडू शकतो जेणेकरून प्रत्येक जण जर वेगवेगळ्या ठिकाणी मांडला तर एकमेकांच्या शेजारी कोण येणार नाही. बरं आता जागा किती शिल्लक आहेत बघा आपल्याकडे
1 2 3 4 5 6 या 6 जागांवरती आपल्याला 3 लेटर बसवायचे आहेत. बरोबर आहे की नाही? मग इथं काय निघेल बघा 6p3 इंटू बघा आता हे CMPTR हे किती आहेत? 5 जण आहेत. हे 5 जण पण आपापसात जागा बदलतील. मग किती येईल बघा इकडं? 5 जणांनी जर जागा आपापसात बदलल्या तर काय होईल? त्याचं पण 5 फॅक्टोरियल. हे डायरेक्ट हे पण कसं असतं बघा, हे पण P मध्ये मांडता येतं आपल्याला बघा. ह्या 1 2 3 4 5 6 6 जागेसाठी 3 लिहिले आपण आणि परत ह्या 1 2 3 4 5 या 5 जागांसाठी 5 अल्फाबेट आपल्याला म्हणजे 5P5 म्हणजे किती झाले बघा 5 फॅक्टोरियल जे आपण डायरेक्ट लिहितो. ठीक आहे बघा समजण्यासाठी. चला काय निघते बघा ह्याच्यामध्ये आता बघा. चला 6p3 म्हणजेच किती आले बघा 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय बघा 6 - 3 किती आले बघा 3 फॅक्टोरियल आणि इंटू काय निघेल इकडं इंटू 5 फॅक्टोरियल. चला काय निघेल बघा आता ह्याच्यामध्ये चला 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 ला 3 आपण कॅन्सल करू शकतो इंटू 5 फॅक्टोरियल. चला काय निघते बघा चला 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. किती निघते बघा 6 पंचे 30 आणि 3 चोक 12 म्हणजे किती झाले 120. 120 गुणिले चला 120 गुणिले परत 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले परत 120 झाले. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 120 म्हणजे 120 गुणिले 120 बघा 12 गुणिले 12 12चा वर्ग किती झाला 144 आणि परत हे 2 शून्य वरती देऊन टाका म्हणजे 14,400. 14,400 म्हणजे किती झाले ऑप्शन नंबर 3. ठीक आहे उत्तर किती असेल आपलं ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बा बरं आता सिस्टर या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येईल ज्याच्यामध्ये 2 स्वर एकत्र नसतील पण ह्याच्यामध्ये काय बघा तर लेटर हे रिपीट झालेले. ठीक आहे बरं आता कसं काढायचं बघा लक्षात घ्या. चला सुरुवातीला आधी सगळे व्यंजन बाजूला काढून घ्या. व्यंजन कुठले कुठले आहेत बघा यस 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 परत टी आणि आर हे झाले व्यंजन आणि स्वर कुठले कुठले आहेत बघा आय आणि ई हे झाले स्वर. ठीक आहे बघा आता स्वर एकमेकांच्या शेजारी नसले पाहिजे कुठले 2 स्वर. ठीक आहे बघा आता इथं व्यंजन लिहून घ्या यस यस बघा यस यस टी आणि आर आणि त्याच्या मधली जागा दाखवू आपल्याला. ठीक आहे त्या ठिकाणी जर आपण सगळे स्वर मांडले तर ते एकमेकांच्या शेजारी येणार नाही. ठीक आहे बघा आता अशा जागा किती आहेत बघा 1 2 3 4 5 या 5 जागांसाठी आपल्याला किती स्वर आहेत तर 2 स्वर आहेत. बरोबर आहे का 5p2 म्हणजे इथे किती येणार 5p आणि 2. ठीक आहे बघा चला आता हे 1 2 3 4 हे व्यंजन पण मात्र आपापसात जागा बदलतील म्हणून काय होईल बघा त्याचं 4 फॅक्टोरियल लिहून घ्या 4 फॅक्टोरियल. चला डिवाइड बाय जेवढे काय लेटर रिपीट झाले ना तेवढे सगळे कुठे टाकायचे छेदाला टाकायचे. मग कुठले कुठले 2 एस आलेले आहेत बरोबर आहे की नाही इथं मग 2 एस लिहून टाका मग थोडक्यात 2 फॅक्टोरियल. चला आता सॉल्व्ह करा आता किती निघते बघा याच्यामध्ये बघा काय निघेल 5p2 म्हणजे काय 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मधनं 2 गेले खाली किती राहिले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा इंटू किती आले इकडं 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. तर आणखी आता काय निघेल बघा इकडं ठीक आहे बघा इथून इकडे या तर आता काय निघेल 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. आता इथे बघा 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. ठीक आहे बघा आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती असते 2 असते म्हणजे इथे काय निघेल बघा बे आणि इकडं बे दुने 4 म्हणजे किती झाले बघा 5 दुने 10 5 दुने 10 गुणिले 4 फॅक्टोरियल म्हणजे किती असतात बघा 4 फॅक्टोरियल म्हणजे झाले 24. मग 24 गुणिले 10 केलं तर किती निघते बघा 240 म्हणजे उत्तर किती आलं आपलं ऑप्शन नंबर 2 आलं. इकडं सिस्टर बघितले ना आपण थांब सिस्टर ऑप्शन नंबर 2 म्हणजे 240. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला आता परम्युटेशन. चला परम्युटेशन पासून बाकी किती बनवू शकतो आपण. चला ह्याच्यामध्ये काय करायचं आता तर व्यंजन बाजूला काढून घ्या व्यंजन आणि इकडे स्वर बा हे सगळे न लिहित बसता डायरेक्ट मांडणी करता आली पहिला आता तात्पुरतं समजण्यासाठी लिहून घ्या बघा व्यंजन कुठले कुठले निघतात PRMT बघा PRM आणि T PRMT परत काय दिसते बघा T आणि N परत T आणि N.
चला आता स्वर कुठले कुठले आहेत बघा. ई यू ए आय ओ. ई यू ई यू ए आय आणि ओ. किती झाले बघा एकूण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरोबर बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे बघा. चला आता स्वर मात्र काय आले पाहिजे बघा, एकमेकांच्या शेजारी नाहीत आले पाहिजे. ठीक आहे. हे व्यंजन लिहून घ्या. व्यंजन कुठले कुठले आपले बघा. पी, आर, एम, टी, टी आणि एन. ठीक आहे. आणि ह्याच्यामधले गॅप दाखवा. 1 2 3 4 5 6 7. बघा एक लक्षात घ्या. फास्ट लिहिताना काय करायचं बघा. एकूण स्वर किती बघा आपले व्यंजन किती आहेत बघा एकूण. 1 2 3 4 5 6 आणि एक जागा एक्स्ट्रा निघणार आहे. बरोबर आहे ना. इथे किती निघाले बघा गॅप. 1 2 3 4 5 6 7 गॅप निघाले. या 7 गॅप ह्याच्यामध्ये फक्त एक वाढवला आपण 7 केलं. 7 पी. स्वर किती आहेत बघा आपले एकूण 1 2 3 4 5 या 7 जागेवरती 5 स्वर बसवायचे आपल्याला. ठीक आहे बघा. इंटू इथं मात्र नीट लक्षात ठेवायचा. जसं स्वर एकत्र असताना आपण स्वरांच्या आदला बदल करायचो. बरोबर आहे का शेवटीला. आणि मग त्याचं डायरेक्ट आपण परम्युटेशन आपले हे फॅक्टोरियल मध्ये लिहून टाकायचो. इथं मात्र काय होणार आहे, ही व्यंजन आपापसात जागा बदलणार. पहा किती 1 2 3 4 5 6 6 व्यंजन आपापसात जागा बदल म्हणजे काय होईल इकडं 6 फॅक्टोरियल. आता फक्त काय बघा डिवाइड बाय. डिवाइडला काय बघा ह्याच्यामध्ये रिपीट काय काय झाले. रिपीट काय काय दिसतंय का तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा. पी आर एम टी टी एन म्हणजे इथं बघा 2 टी दिसतात. बरोबर आहे का. मग इकडे काय निघेल बघा 2 फॅक्टोरियल. बरं ह्याच्यामध्ये आणखी काय दिसतंय का यू ए आय नाही म्हणजे फक्त टी फक्त 2 वेळा रिपीट झाला. ठीक आहे. आता क्वेश्चन सॉल्व करा. चला आता 7 7 पी 5 म्हणजे काय ना बघा 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 वजा 5 बरोबर किती झाले 2 फॅक्टोरियल. इंटू इकडे किती आले 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे परत 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. आता इथं बघा 7 फॅक्टोरियल म्हणजे किती असते आपल्याला माहिती आहे. 7 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले तर 50 40. 50 40 भागिले हे 2 आले गुणिले 6 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा तर 720 इकडे परत भागिले 2. चला किती निघते बघा ह्याच्यामध्ये आता. चला ह्या 2 ने भाग घालवा. चला बे एक बे इकडे किती झाले 25 दुने 50 आणि 20 दुने 40 म्हणजे 25 20 आलं. आणि ह्या 2 ने परत ह्याला भाग घालवा. चला किती निघते बघा बे एक बे इथे किती आला 360 आला. बरोबर आहे का. बेत्रिक 6 एक राहिला बेसक 12 म्हणजे 720 च्या निम्म किती आलं 360 आलं. मग 2520 गुणिले 360 करा. आपलं उत्तर बरोबर निघून जाते बघा. पण शून्य तात्पुरतं बाजूला ठेवा. चला पण 252 बाकी निघते 252 गुणिले किती आलं 36 आलं. 6 दुने 12 परत 6 पंचे 30 आणि 31 6 दुने 12 आणि 3 15. चला 1512 इथं शून्य द्या. इथं शून्य लिहिला. चला 3 ने भागाला 3 दुने 6 3 5 15 हात 6ला 1 3 दुने 6 आणि 1 7 किती निघते बघा 2 2 आले 6 आणि 1 7 5 आणि 5 10 हात 6ला 1 7 आणि 8 आणि 1 9 आणि शून्य किती आपले एक्स्ट्राचे हे 2 शून्य इथला 1 शून्य इथला 1 शून्य हे 2 शून्य लिहून टाकले म्हणजे 90 72 00 बघा 90 72 00 म्हणजे उत्तर किती आला आपला ऑप्शन नंबर 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आता. सेम बघा काय अरेंज ह्या शब्दापासून असे किती शब्द तयार होतील ज्याच्यामध्ये 2 स्वर हे एकत्र नसतील. बघा आता अरेंज मध्ये एकूण हे लिहून घ्या. व्यंजन किती घेत बघा आर आर एन जी बघा आर आर एन जी आर आर एन आणि जी. आता स्वर कुठले कुठले बघा ह्याच्यामध्ये ए ए आणि ई. इथे आले स्वर ए ए आणि ई. हे स्वर फक्त काय ह्याच्यामध्ये एकत्र नाहीत आले पाहिजे. ठीक आहे बघा. आता व्यंजन लिहून घ्या बघा आर आर एन आणि जी आणि मधले गॅप दाखवा. मधले गॅप किती झाले 5 गॅप झाले. ह्या 5 गॅप पुरते आपल्याला हे 3 शब्द बसवायचे. ठीक आहे बघा. किती निघाले माझ्याकडं 5P3. ठीक आहे बघा 5P3 आणि इंटू काय होईल बघा हे जे 4 व्यंजन आहेत आर आर एन जी हे 4 आपापसात पण जागा बदलतील म्हणजे काय होईल बघा इकडं 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय बघा आता रिपीट काय काय झाले बघा 2 वेळा आर आलेला आहे 2 वेळा ए आलाय. बरोबर आहे का. काय निघेल बघा 2 फॅक्टोरियल आणि इकडे परत 2 फॅक्टोरियल. चला किती निघते बघा ह्याच्यामध्ये आता बघा चला 5 5P3 म्हणजेच काय 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल
डिवायडेड बाय 5 - 3 म्हणजे किती झाले बघा 2 फॅक्टोरियल इंटू किती झाले 4 फॅक्टोरियल. चला डिवायडेड बाय हे किती आहे बघा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 2 करून टाका डायरेक्ट. ठीक आहे बघा. चला किती निघते बघा आता इथं. चला 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 5 फॅक्टोरियल म्हणजे झाले 120. 120 भागिले 2 फॅक्टोरियल मध्ये 2 झाले गुणिले 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 झाले आणि भागिले किती निघते बघा इकडे 2 गुणिले 2 4 झाले. ठीक आहे बघा. चला बे एक बे बे सख्ख 12 म्हणजे इकडे 60 आले आणि परत 4 एके 4 4 सख्ख 24 म्हणजे किती आले बघा 6 आले 6 6 36 म्हणजे किती झाले 360 उत्तर येते बघा 360. अरेंज ह्या शब्दाचं उत्तर किती 360 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.